इकडे राज्यातल्या शेतकऱ्यांची आज धावपळ पाहायला मिळते, कारण पीक विमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। ऑनलाईनच्या घोळामुळे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगाच्या रांगा पाहायला मिळतात। बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद आणि यवतमाळ या ठिकाणी ही परिस्थिती गंभीर झाली आहे। बीडच्या खालापुरीमध्ये रांगेत उभं राहण्यावरनं वाद झाला आणि वादाचं रूपांतर मग भांडणामध्ये झालं। या भांडणात एका महिलेने 3 ते 4 जणांना चावा घेतल्याचं कळतंय। अनेक ठिकाणी शेतकरी काल रांगेतच झोपले आणि सकाळी उठून पुन्हा रांगेत लागले। मात्र बँकांच्या पीक विमा भरून घेण्याच्या कालावधी पाहता असंख्य शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याचीच चिन्ह आहेत। त्यामुळे सरकारने पीक विम्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली। दरम्यान अंबडमध्ये पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। मात्र इथली जिल्हा बँकेचे व्यवहार अद्यापही सुरू झालेले नाहीयेत, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत। एकीकडे सरकार पीक विम्याची मुदत वाढवत नाहीये आणि ऑनलाईनचा घोळ होतोय आणि बँका शेतकऱ्यांना दगा देत आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। अंबडच्या शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधलाय आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्यात। बघूया। पीक विमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। मी उभा आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर। आता दुपार व्हायची वेळ आली, मात्र अद्यापपर्यंत बँक उघडलेली नाही। आपण ही शेतकऱ्यांची तोबा गर्दी या ठिकाणी आपण पाहू शकतो। ती खरं तर 10 खेड्यातली लोक या ठिकाणी जमा झालेत, मात्र बँकेचे कर्मचारी अद्यापपर्यंत इथं आलेले नाहीत आणि बँक उघडलेली नाही। साहजिकच शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागते। आज पहाटेपासून काही लोक तर अगदी रात्रीपासून या ठिकाणी मुक्कामाला आहेत। पहाटेपासूनचे आणि रात्रीची सगळी लोक या ठिकाणी एकटवलेली आहेत। आपण पाहतोय की पावसाळ्याच्या दिवसामध्ये रखरखतं ऊन पडतंय आणि त्या उन्हामध्ये हे शेतकरी उभे आहेत। अनेक शेतकऱ्यांना 4-4 दिवस झालं रांगेमध्ये आहेत, मात्र त्यांना अद्यापपर्यंत या ठिकाणी विमा भरता आलेला नाहीये। काही शेतकरी आपल्या बरोबर आहेत। मला सांगा भाऊ की किती दिवस झाले आता तुम्हाला? आज 4था दिवस आहे। बर, रोज उभा राहतो, रोज निघून जातोय, फॉर्म जमा करीना नाही, काही नाही। बर, तुम्ही किती दिवस झाले इथे? मग 4 दिवस झाले। बरं. आता 15 दिवसापासून त्यांना घेण्याचे आदेश दिलेले, तरी 4 दिवसापासून त्यांनी स्टार्ट केलेले। तर इथं लोक शेतकरी गावाकडून येतात, त्यांची इथं परेशानी चालू आहे। कोवडगावून आलो, आज चार दिवस झाले या ठिकाणी। सकाळी 6 वाजता या म्हणून सांगत आहेत कर्मचारी, आणि आमच्या फॉर्म घ्यायला तयार नाहीत। हे आमचे फॉर्म अजून तसेच आहेत। मावशी, तुम्ही किती वेळ झाले इथं उभा आहे? आम्हाला 4 दिवस झाले साहेब। 4 दिवसात हान पाणी काही नाही। आम्हाला काय करते, आम्हाला तुम्ही म्हणता जा उद्या देऊ, जा उद्या। मग रोज किती आम्ही खर्च करून आमच्या काय जाम लांब जायचं। आणि ते साहेब लोक आम्हाला बोलतच नाही बाबा। बाहेर निघा असं दमतात। मग काय करा मग आम्ही? आज 4 दिवस झाले भाऊ, आम्हाला भाकर नाही पण आता हिम्मतारीने आम्ही रात्री तिथं झोपलो आतमध्ये। शिस्त म्हणून नाही, शिस्त म्हणजे लाईन घेतलं ह्याच माणसाच घ्यायला पाहिजे म्हणून नाही। हे कधी एजंट आहे ना, एजंटचं काम अगोदर होतं, आणि जे काही पब्लिक आहे, जे काही पब्लिक आहे त्याची कसं आहे, त्यांचं काम दमन होत असतं। त्यासाठी एक हे लाईनने घ्यायला पाहिजे। एजंट असो या कोणी असो, लाईनने सगळ्यांचं व्यवस्थित जर काम घेतलं तर काम आपलं व्यवस्थित चालणार। की बँक कर्मचाऱ्यांची देखील या ठिकाणी तक्रार आहे। आपण हा गोंधळ पाहतोय की नेमकं काय बरं इथं असं अडचण आहे की इतकं गर्दा नेहमी पाहायला मिळते? कशी आहे इथं अडचण की लाईन मध्ये कोणी उभं राहत नाही या बँकेला, आणि महिलांची अजिबात कदर नाहीये। महिलांचं कधी घेतच नाही, ते महिलाला थांबा म्हणते तर, आणि जेंट्स आधी येतात डायरेक्ट, कोणी पत्र यंगत, कोणी शिड्यावर यंगत, पण आमचं फाईल त्यांनी 4 दिवस झाले फाईल सुद्धा दाखल नाही केली, आणि अजिबात पावती सुद्धा लेडीचं काढतच नाही। लेडीची जाणीव नाहीये बँकेला। 4 दिवस झाले कमीत कमी आम्ही इथं येऊन रांगेत उभा राहतो। रांगेत उभा राहून जातो वापिस। संध्याकाळी 8च्या नंतर फॉर्म घेतात कर्मचारी, दिवसभर फॉर्म घेऊन आम्ही वापिस जातो। सकाळी 3 वाजल्यापासून रांगेत उभा राहिले लोक, तरी काही नाही। आणि आधीच्या पावत्या हे करायले, आणि नवीन तर काहीच नाही, नवीन फॉर्म वाल्याला नाहीच। आता हे आज काल रात्रीच्या पावत्या घेतलेल्या त्यांनी, ते चालू आहे आता फॉर्म घेतलेले। 28, 27 म्हणजे शुक्रवार शनिवारचेच अजून पावत्या पूर्ण दिलेले नाही त्यांनी। जे एजंट लोक आहेत त्यांच्या थ्रू गुंड लोकांचे पैसे आतमध्ये जातात, फायले जातात, आणि जे हे गोरगरीब लोक हे इमानदारीचे लोक आहेत, यांना न्याय मिळत नाही। साहेब लोकांना विचारायला गेलं की ते म्हणते तुम्ही जाणं, पोलीस जाणं, पोलीसवाल्याकडे गेलं ते म्हणते बँक जाणं, तुम्ही जाणं। असे प्रश्न आमच्या लोकांवर करतात। ते 4 दिवसापासून हे लोक इथं उभे आहेत, यांचा कसलाही नंबर नाही, काही नाही। सगळ्याचे कागद सोबत आहेत, काहीच्या आतमध्ये फेकून दिलेत, त्याच्यावर पोलीसवाले तुडीत आहेत, कर्मचारी तुडीत आहेत। कसलाच विचार करण्यात यांचा। नक्कीच खरं तर गर्दीमध्ये शेतकरी अजूनही कुठेतरी या आशेवर आहेत की आपला नंबर लागेल। मात्र प्रत्येक शेतकऱ्याची अशी मागणी आहे की आजच्या दिवसामध्ये संपूर्ण विमा भरणं कदापि शक्य होणार नाही। त्यामुळे विमा भरण्यासाठी मुदत वाढविण्यात यावी अशी सर्व शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली। रवींद्र मुंडे, एबीपी माझा, जालना।